छत्रपती शिवाजी महाराज जे शिबिर होतं, या शिबिराचा जो पहिला टप्पा आहे तो पहिला टप्पा पार पडलेला आहे. आणि यामध्ये बघितलं गेलं तर ते गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे जे आमदार आहे प्रशांतजी बंब साहेब हे देखील या शिबिराला उपस्थित होते. दादा भाऊ नमस्कार. आज जे शिबिर झालं या शिबिरानिमित्त आपण शेतकऱ्यांना काय आव्हान केलं? आज श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा 1 हा इथे संपन्न झाला. या शिबिराचं मेन गमक काय आहे? ज्या काही समस्या आहेत छोट्या छोट्या, रस्ता मला अडवलेला आहे किंवा फेरफार आमचा चुकीचा झालेला आहे किंवा आमची जमीन करेक्ट असून आमचा फेरफार बरोबर होत नाही, आरोग्याविषयाच्या समस्या, शिक्षणाच्या विषयाच्या समस्या किंवा भूमी अभिलेखाच्या समस्या, सगळे अधिकारी महोदय बसलेले असतात आणि त्यांचा आम्ही निपटारा त्वरित करतो. पण ह्या सगळ्या समस्या का होतात? कारण की बऱ्याच जणांना जाण नसते कायद्याची. ती जाण कमी असल्याने आणि वेळेवर मग अधिकारी महोदय कर्मचारी काम करत नाही, त्यांना बोलता येत नाही आपल्याला कायद्याने. म्हणून सगळ्यांना माहित्या घेऊन बोलावं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी पुन्हा एकदा सर्वांना आवर्जून विनंतीपूर्वक सांगितलेला आहे, जितके अधिकारी कर्मचारी आहेत ते जोपर्यंत गावात मुक्कामी राहायला जात नाही तोपर्यंत तक्रारी ह्या वाढत राहणार. म्हणून त्यांना मी आज महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने महसूल डिपार्टमेंटच्या अखत्यारीत म्हणजे काय म्हणतात त्याला आपण समज दिली आहे पुन्हा एकदा शेवटची, की त्यांनी गावात राहावं. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सन्माननीय महसूल मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांनी अत्यंत स्तुत्य कार्यक्रम हा राज्यामध्ये घेतलेला आहे. तुम्ही बघितलं असेल कित्येक निर्णय आमच्या सरकारने आता वर्ग 2 ची वर्ग 1 करणे, छोट्या छोट्या गोष्टी येणे आहेत, येणे करता चक्र मारावे लागू नये त्याकरता गोष्टींचं समाधान करणे. इतकंच नाही तर जे 2011 पूर्वीचे अतिक्रमण असतील पण योग्य ठिकाणी, एकदम रस्त्यावरचं अतिक्रमण नाही तर त्याला रेग्युलराईज करणे, त्याला छोटीशी त्याला रक्कम भरून त्याला रेग्युलराईज करणे, असे अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहे. त्या या समाधान शिबिरामध्ये सांगण्यात आली आणि जनतेने याचा मोठा फायदा घेतला आणि पुन्हा भविष्यातही त्यांनी घ्यावा अशी मी विनंती त्यांना केली. आता एकीकडे बघितलं गेलं तर महाराष्ट्र शासनाकडून जे बळीराजा पानंद रस्ता आहे या रस्त्यासाठी 1000 निधी मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आणि याच अनुषंगाने आपण वेळोवेळी आपल्या तालुक्यामध्ये जे अहवाल आपण तहसीलदारांना दिलेला आहे आणि लवकरात लवकर पानंद रस्ते देखील पूर्ण करावे. पण मात्र एकीकडे कुठे बघितलं गेलं तर पानंद रस्त्यासाठी जे शेतकरी आहे हे शेतकरी कुठे त्या रस्त्याची अडवणूक करता यावर आपण थेट कार्य करणार. बघा, जो रस्ता आमच्या नकाशावरचा आहे तो रस्ता जर अडवला, ज्यांनी अडवला त्याचं अनुदान बंद, त्याला कर्जमाफी मिळणार नाही, त्यांना कोणतेही सरकारी लाभ मिळणार नाही. याकरता त्यांना विनंती करण्यात येईल, पहिले त्यांना समज देण्यात येईल, 7 दिवसाच्या आत त्यांनी ते मोकळं करावं. नाही केलं तर आमची यंत्रणा, पोलीस यंत्रणा घेऊन ते तर काढूच, पण त्या शेतकऱ्यांचंही नुकसान होऊ शकतं. म्हणून कृपया असं कोणी केलं असेल तर त्यांनी करू नये. बाकीचे वहिवाटीचे रस्ते असतील इथं उपर त्यांना रस्ता पाहिजे की बाबा आम्ही सगळे शेतकरी हा रस्ता आम्हाला पाहिजे, त्यांनी पत्र द्यावं, आपण तो रस्ता पानंद रस्त्याच्या अखत्यारीत मध्ये जसा नंबर येईल तसा घेऊ लागलो. तसं तर वेळोवेळी आपण शिक्षकांना बोलतात, मात्र आज बघितलं गेलं ज्या शिबिरामध्ये आपण थेट तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, इतर जे कर्मचारी असतील, वैद्यकीय अधिकारी यांनी देखील 1 मे या दिवशी मुख्यालय राहावे. जर मुख्यालय राहिले नाही तर आपण थेट कारवाई करावी. मी काही वेगळं माझा नियम बनवलेला नाही. घटना कायदा सांगते ज्याला नोकरी मिळालेली आहे त्याने त्यांच्या मुख्यालयी राहावं. जर आता कोणतेही अधिकारी कर्मचारी 1 मे पर्यंत आपापल्या गावात मुक्कामाला जाणार नाही तर मी सगळ्यांचे पुरावे जमा करून त्यांना अगोदर शोकॉज देऊ, सस्पेन्शन करू, टर्मिनेट करून टाकू. हे काय मी बोलत नाहीये, आपण जनतेकरता आहोत, त्यांनी ते कामाची सगळी दखल घेतली पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, जसं की आपण बोललात जे पोलीस दलामध्ये बघितलं गेलं तर तालुक्यामध्ये जे अवैध धंदे असतील, मटका असतील, चक्री असतील, पत्त्याचे क्लब असतील, याकडे पोलीस कुठेतरी कानाडोळा करतात. बघा, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय इतकं चांगलं काम करतायत, त्यांना गावात काय चालतं माहिती का? नाही, आम्ही आहोत. आमच्या मित्रांना त्यांना पोलीस हवालदार किंवा ते जर त्याच्यात सामील होत असतील तर त्यांच्यावर गंभीर काय म्हणतात त्याला ऍक्शन घेण्याकरता आम्ही पत्रव्यवहार नक्की करू. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.